श्री स्वामी समर्थ. योग जुळून यावा लागतो आणि स्वामींचं बोलावून आपल्याला यावं लागतं. त्याच वेळी आपल्याला दर्शनाचा योग येतो. आपल्याला रोज रोज स्वामींच्या दर्शनाला जाणं नाही होत, पण स्वामींचं दर्शन आपल्याला 24 तास घडत असतं. कुठे ना कुठे स्वामी आपल्याला दर्शन देत असतात, संकेत देत असतात आणि ते नेहमीच आपल्या पाठीशी असतात. तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जर घराबाहेर जात असाल तर बघा, तुम्ही एकदा स्वामींना विनंती करून बघा. देवासमोर उभे राहा, नमस्कार करा आणि स्वामींना तुमच्या सोबत चालण्यासाठी सांगा. जर तुम्ही चांगल्या कार्यासाठी जात असाल किंवा तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीत असाल आणि तुमचं ते काम पूर्ण व्हायचं असेल आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर त्यावेळी तुम्ही स्वामींना विनंती करा की स्वामी, मी अशा अशा कार्यासाठी जात आहे, मला यामध्ये यश हवं आहे आणि तुम्ही सोबत चला. असं म्हणून तुम्ही स्वामींना विनंती करा आणि तुमच्या कार्यासाठी बाहेर पडा. निश्चितच तुम्हाला स्वामी वेळोवेळी तुमच्यासोबत असणार याची खात्री. स्वामींनी आपल्याला न मागताही भरपूर काही दिलेलं आहे आणि ते नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. काहींचा विश्वास असो किंवा नसो, पण या जगामध्ये, या आपल्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी असंख्य गोष्टी असतात ज्यावरती आपण डोळे झाकपणे विश्वास ठेवतो किंवा काही गोष्टी अशाही असतात जिथे आपण डोळे उघडून देखील विश्वास ठेवू शकत नाही. आणि म्हणतात ना, कानाने ऐकल्याशिवाय आणि डोळ्याने बघितल्याशिवाय विश्वास ठेवू नये. आणि तिथे आपण डोळे झाकपणे विश्वास ठेवून आपल्या अडचणी निश्चितपणे स्वामींना सांगू शकतो, विनवणी करू शकतो, विनंती करू शकतो आणि ते आपल्या विनंतींना नक्कीच दाद देतात आणि आपली अडचण ते समजून घेतात आणि आपल्या नेहमीच पाठीशी राहतात. फक्त आपल्याला स्वामींना भक्तिभावाने, विश्वासाने त्यांना हाक द्यायची असते, प्रार्थना करायची असते, तर नक्कीच ते तुमचं ऐकतात. फार काही मोठी गोष्ट आपल्याला स्वामींना द्यायची नसते, कारण स्वामी आपलं हित कशामध्ये आहे ते जाणतात. आपण मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत असू पण आपल्याला त्यातून समाधान मिळणारच नसेल तर ती गोष्ट तुम्हाला स्वामी देणारच नाही आहेत. पण तुमचं हित कशामध्ये आहे हे स्वामींना नक्की माहिती आहे आणि तीच गोष्ट तुमच्यासाठी त्यांनी योजून ठेवलेली आहे, हे नेहमी लक्षात घ्या. लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले असता आणि गरज संपली की तुम्ही वाईट असता. कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही. परिस्थितीनुसार, गरजेनुसार आणि वेळेनुसार ती बदलत जाते. जितकं मोठं मन तितकंच मोठं आणि सोपं जीवन असतं. वादाने अधोगती होत राहते तर संवादाने प्रगती होणार आहे. जग काय म्हणेल हा विचार तुम्ही करू नका. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करतात. तुम्हाला जे करायचंय तेच करा. फक्त या गोष्टी चांगल्या गोष्टींच्या बाबतीत आहे. जर तुम्ही काही चांगल्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला स्वतःच्या मनाप्रमाणे चालायचं आहे आणि करायचं आहे. त्या गोष्टी नेहमी लक्षात घ्या. फक्त स्वतःच्या मनाचं करायचं आहे म्हणून सगळ्याच गोष्टी करता येतील असं नाही आहे. जर चुकीच्या मार्गावर तुम्हाला जायचं नाही आहे आणि स्वामींनी नेहमीच तुम्हाला हेच सांगितलेलं आहे आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो. त्याला सर्व कामं टाकून भक्तांसाठी यावंच लागतं. म्हणून नेहमी एकदा नामस्मरण कर, श्री स्वामी समर्थ, आणि बघ तुझ्या आयुष्यातील कसा चमत्कार घडतो आणि सगळे संकट नाहीशी होतात. माणसाच्या आयुष्यातली ही खरी वास्तविकता आहे आणि खरी सत्य परिस्थिती आहे. आणि येता जाता पावलोपावली असे अनुभव प्रत्येकाला आलेले असतात आणि ही वास्तविकता तुम्ही स्वतःच्या उघड डोळ्याने पाहिलेले असता आणि कानाने ऐकलेले असता. स्वामी हो, माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले हे मला माहीत नाही, पण माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना तुमची साथ नेहमीच मिळू दे. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नाहीच. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा तुमच्या आशीर्वादाने नक्कीच खास होत असतो, याची मला जाणीव आहे. कालांतराने माणूस एवढा निर्दयी होतो की आयुष्यातून कुणी गेलं काय आणि आयुष्यातून कुणी आलं काय त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याला निर्दयी करण्यामध्ये त्याच्या आयुष्यात आलेली आणि गेलेली माणसंच कारणीभूत असतात. स्वामी, तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहिला आहात आणि तुमचा आशीर्वादाचा हात असाच माझ्या पाठीशी निरंतर राहू दे, कारण तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला कोणतीच गती नाही आहे
आणि माझं आयुष्य तुमच्या आशीर्वादाशिवाय व्यर्थ आहे. काही वेळा माझी चूक नसतानाही मला शांत राहावं लागलं आणि ते माझ्यासाठी योग्य आहे. माझं मन मी आज तुमच्यासमोर मोकळं करत आहे. स्वामी, मी माझं दुःख कोणाला सांगणार? कारण येऊन जाऊन माझ्या आयुष्यामध्ये तुमच्याशिवाय मला दुसरं कुणी नाही, जे माझं ऐकून घेतील, मला सहकार्य देतील, मला आधार देतील. कारण माझे आधारवड तर तुम्हीच आहात. माझ्या आयुष्यात आज माझ्यासोबत कुणी नसलं तरी देखील मला कशाची पर्वा नाही, कशाची भीती नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये मला झेपणाऱ्या आजपर्यंत बऱ्याच गोष्टी मी केल्या आहेत, पण ज्या माझ्या शक्यतेच्या पलीकडे आहेत त्या शक्य करण्याची हिंमत तुम्ही मला दिलात. माझी चूक झाली तर तुम्ही माझे कान धरा आणि वेळीच मला आवर घाला. माझी ही विनंती तुम्ही मान्य करा. चांगल्या मार्गावरती जाण्यासाठी मार्गदर्शन करा. आयुष्यामध्ये अडचणी खूप आहेत आणि त्यामागे कारणेही अनेक आहेत, पण स्वामी, या सर्वावर उत्तर तुम्हीच आहात. घडवायचं आणि काय विचार करायचा आणि माझे विचार सकारात्मक कसे ठेवायचे हे माझ्या हातात आहे. तुम्ही मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या जगामध्ये माझं कोणी असं नाही असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण ब्रह्मांड नायक माझे सोबतीला असताना माझं काहीही वाईट होणार नाही याची मला खात्री आहे. अंधार हा कोणत्याही माणसाला चुकलेला नाही आहे. मनापासून सांगते, जे काही घडतंय ते सरते शेवटी चांगल्यासाठीच असतं आणि जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं. सुरुवात वाईट असली तरी शेवटही नक्कीच चांगलं असतं. परमेश्वराला तुम्हाला ही विनंती करायची आणि तुम्हाला त्यांना सोबत घेऊन जायचं आहे. आयुष्यात कधी हा विचार करत राहू नका की कोण कसा आहे, कोण कुठे बदलला, कसा चुकला, कसा वागला. फक्त तुम्हाला त्यातून काय शिकून गेला हे तुम्ही लक्षात घ्या. आयुष्यामध्ये स्वतःची वेळ ही स्वतःलाच बदलावी लागते आणि स्वतःचं कार्य हे स्वतःलाच करावं लागतं. तुम्हाला ज्ञान देणारे आणि सल्ले देणारे खूप आहेत, पण तुम्हाला सहकार्य करणारं कुणीही नसणार आहे आणि जे सहकार्य करतील ते फक्त साक्षात स्वामीरूपी असतील हे लक्षात घ्या. आणि आयुष्याचा वाटचाल हे प्रामाणिकपणे करत राहा. ज्या लोकांचे तुम्ही जास्त विचार करता, जास्त काळजी घेता, तेच लोक नेमकं तुम्हाला विसरून जातात आणि पुढच्या क्षणाला कधीही विचारत नाहीत. जे लोक तुमचा आदर करतील, तुमचं कौतुक करत नाहीत, ते तुम्हाला महत्त्व देत नाहीत, त्यांच्यावर तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी आयुष्य खूपच लहान आहे. आपलं आयुष्य अशा लोकांसह घालवा जे आपल्याला आनंद देतील, आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य देतील आणि ज्यांच्याकडे भावना असतील. लोक म्हणतात आपण चांगलं वागले की सगळं जग चांगलं असतं, पण खरं तर आपण जेवढं चांगलं वागू तेवढंच लोक तुमचा फायदाही बघतात.